नमस्कार, मी आनंद पोहनेरकर आपल्या सर्वांचं महाराष्ट्रवाणी बातमीपत्रात स्वागत करतो. पाहूया आजच्या विशेष घडामोडी. परभणी महापालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात झाली आहे. मात्र असे असताना अद्यापपर्यंत प्रमुख राजकीय पक्षांनी आपापल्या उमेदवारांची यादी अद्याप गुलदस्त्यात ठेवली आहे. त्यामुळे आपल्याला उमेदवारी मिळते की नाही या विचाराने उमेदवारांमध्ये कमालीची अस्वस्थता असून अधिकृत यादी केव्हा जाहीर होईल याकडे इच्छुकांचे लक्ष लागून आहे. याच निवडणुकीच्या अनुषंगानं राजकीय घडामोडींना देखील चांगलाच वेग आला आहे. आज दिनांक 26 डिसेंबर रोजी भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते विजय वरपुडकर यांचे चिरंजीव ऐश्वर्या उर्फ टोनी विजय वरपुडकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश केला. हा प्रवेश राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष आमदार राजेशदादा विटेकर आणि शहर जिल्हाध्यक्ष प्रताप भैया देशमुख यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये पार पडला. याबरोबरच गजानन विश्वनाथ जोगदंड, सय्यद अतिक सय्यद आमिर, सुरेश पांचाळ यांनीही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश करून पक्षाची ताकद वाढवली. या प्रवेशामुळं शहरात आणि प्रभाग क्रमांक 5 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अधिक बळकट झाला आहे. या कार्यक्रमास माजी सभापती विजय जामकर, रामेश्वर आवरगंड, माजी नगरसेवक राजू शिंदे, सुरेश काळे, दीपक वारकरी आदी पदाधिकारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये टोनी वरपुडकर यांनी केलेल्या प्रवेशामुळं राजकीय समीकरणे हे बदलणार आहेत. परभणी शहर महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणूक 2025-26साठी आज एकूण 19 उमेदवारांनी आपले नामनिर्देशन पत्र दाखल केले. प्रभाग क्रमांक 4B मधून ठाकूर हर्षाली शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट, प्रभाग क्रमांक 5 मधून झांबड रितेश भारतीय जनता पार्टी, प्रभाग क्रमांक 7B मधून फैमुदा बेगम शेख सलीम जनता दल सेक्युलर, प्रभाग क्रमांक 7K मधून शेख खदीर जमील अपक्ष, प्रभाग क्रमांक 9B मधून नाईक नवरे हरिवंदा शंकरराव अपक्ष, प्रभाग क्रमांक 12A मधून वायवळ भीमराव उद्धवराव भारतीय जनता पार्टी, प्रभाग क्रमांक 13A मधून राहुल कांबळे अपक्ष, प्रभाग क्रमांक 13B मधून उजमा बेगम लियाकत खान अपक्ष, प्रभाग क्रमांक 13K मधून ताज खान फिरदोस बेगम अपक्ष आणि सायमा बेगम अजाउद्दीन शेख अपक्ष, प्रभाग क्रमांक 13D मधून लंगोटे विकास प्रभाकर अपक्ष, प्रभाग क्रमांक 14A मधून इरफाना बेगम समंदर खान अपक्ष, प्रभाग क्रमांक 14B मधून खैरुनिसा बेगम युसुफ खान पठाण अपक्ष, प्रभाग क्रमांक 14K मधून शेख ताहिराबी हसन अपक्ष, प्रभाग क्रमांक 14D मधून शेख अहमद शेख हसन अपक्ष, प्रभाग क्रमांक 15E मधून दरक नंदकिशोर गंगाप्रसाद शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट, दरक नंदकिशोर गंगाप्रसाद अपक्ष, मुदगलकर अनिल माणिकराव भारतीय जनता पार्टी, प्रभाग क्रमांक 16K मधून खोबे श्याम वैजनाथराव अपक्ष अशा एकूण 19 उमेदवारांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. आज एकूण 1436 नामनिर्देशन पत्राची विक्री करण्यात आल्याचं महानगरपालिका प्रशासनानं कळवलं आहे. परभणी शहर महापालिका निवडणुकीच्या अनुषंगानं मतदान यंत्राची प्राथमिक तपासणी, सिलिंग कार्यवाही करणे, मतदान केंद्रावरती पथक पाठवणे, मतदानानंतर EVM आणि साहित्य जमा करून घेणे तसेच मतमोजणी केंद्र स्थापन करणे याकरता वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी येथील इमारती अधिग्रहित करण्यात आल्या आहेत. सदर इमारतीचे निवडणूक अधिकारी नितीन नार्वेकर, निवडणूक निर्णय अधिकारी जीवराज डापकर, विद्या मुंडे, उदयसिंह भोसले, रतनसिंह साळोख, उपायुक्त प्रज्ञावंत कांबळे, पवन देशमुख यांनी पाहणी केली. वीर बाल दिनानिमित्त परभणी जिल्हाधिकारी कार्यालयात गुरु गोविंदसिंगजी यांचे साहेबजादे यांना त्यांच्या प्रतिमेस पुष्पांजली अर्पण करून अभिवादन करण्यात आलं. यावेळी सामान्य विभागाचे तहसीलदार रामदास कोलगणे, तहसीलदार महसूल उमाजी बोथीकर, नायब तहसीलदार प्रशांत वाकोडकर, मिलिंद शिंगारे, सतीश रेड्डी आदींसह अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते. हिंगोली जिल्हाधिकारी कार्यालय या ठिकाणी शिखांचे 10वे गुरु गोविंदसिंगजी यांच्या साहेबजाद्यांना वीर बालदिनी त्यांच्या प्रतिमेस निवासी उपजिल्हाधिकारी अभिमन्यू बोथोळे यांनी पुष्पांजली अर्पण करून अभिवादन केलं. यावेळी नायब तहसीलदार DN जोशी, CR कोळेगावकर यांच्यासह जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी उपस्थित होते.
पुणे जिल्ह्यातील भीमा कोरेगाव धैर्यस्तंभास मानवंदना देण्यासाठी देशभरातून येणाऱ्या लाखो अनुयायांसाठी सक्षम सुरक्षा प्रदान करावी अशी मागणी धम्ममैत्री संवाद अभियानाच्या वतीनं राज्याच्या मुख्यमंत्र्यांकडे जिल्हाधिकारी यांच्या माध्यमातून करण्यात आली. 1 जानेवारी रोजी भीमा कोरेगाव शौर्यस्तंभास मानवंदना आणि शहीद सैनिकांनी अभिवादन करण्यासाठी राज्यभरातून मोठ्या संख्येनं अनुयायी भीमा कोरेगाव या ठिकाणी येत असतात. 2018मध्ये भीमा कोरेगाव शौर्य इतिहासाचे 200 वर्षे साजरे होत असताना असंवैधानिक घटना घडल्या होत्या. याची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी सदर परिसर प्रतिबंधित करावा आणि कायदा व सुव्यवस्था अबाधित राखावी अशी मागणी यावेळी करण्यात आली. यावेळी धम्ममैत्री संवाद अभियानाचे निमंत्रक संजय बगाटे, राहुल मोगले, सुनील कोकरे, शाहीर भगवान वाघमारे, भीमराव वाघमारे आदी उपस्थित होते. आपल्या जिल्ह्यातील अपडेट बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्रवाणी या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. धन्यवाद.